कविप्रवेश शो यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत. साहिर लुधियानवी या प्रख्यात शायर आणि गीतकाराबद्दल आपण बोलतोय. भाग 3 घेऊन तुमच्यासमोर हजर आहे. आता मात्र सुधा आपल्या आयुष्यात नाही हे त्याला मान्य करावंच लागतं. सुंदर शब्दांचा वापर करून साहिर पुढे म्हणतो, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, तारुफ रोग हो जाए तो उसको भूलना बेहतर, ताल्लुक बोझ बन जाए तो उसको तोड़ना अच्छा, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे खूबसूरत मोड़ देकर तोड़ना अच्छा, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. साहिरच्या आयुष्यात सुधा आल्यामुळे अमृता दुखावली होती, पण तिच्या मनातून साहिर काही जात नव्हता. 1964 मध्ये तिचा प्रीतम सिंग बरोबर घटस्फोट झाला. साधारण 1957च्या काळात तिचा परिचय इम्रोज नावाच्या तरुणाशी झाला. इम्रोज अमृतावर एकतर्फी प्रेम करायचा. इतकंच नाही तर तो अमृता साहिरच्या प्रेमाचा आदर करीत असे. असा एक दिवस नक्की येईल की आपण अमृताशी विवाह करू शकू असे त्याला वाटायचे. तिच्या घटस्फोटानंतर इम्रोज आणि अमृता लिव्ह इनमध्ये एकत्र राहायचे, एका छताखाली पण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये. इम्रोजने अमृताची खूप सेवा केली. जवळजवळ 40 वर्ष ते एकत्र राहिले. एकदा दोघेही साहिरला भेटायला गेले. त्या भेटीनंतर साहिर लिहितो, महफिल से उठ जाने वालों, तुम लोगों पर क्या इल्जाम, तुम आबाद घरों के वासी, मैं आवारा और बदनाम, मैं आवारा और बदनाम. पण माझ्या मते साहिरला जेव्हा कळलं की अमृता आणि इम्रोजचं लग्न झालेलं नाही आणि ती अजूनही आपलाच विचार करते, तेव्हा त्याच्या लेखणीतून सहज शब्द बाहेर पडतात. तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी, ये सहारा भी बहुत है मेरे जीने के लिए, तुम अगर मेरी नहीं हो तो पराई भी नहीं, तुम अगर मेरी नहीं हो तो पराई भी नहीं. तुम्ही हे गाणं पूर्ण ऐका, नाही वाचा, तुम्हाला साहिरच्या मनातला दर्द लक्षात येईल. साहिर अमृता एकत्र न येण्याला कोण जबाबदार होतं? अमृता तर तयारच होती. अमृता निघून गेल्यानंतर साहिर आईला म्हणाला होता, यही वो अमृता है जो तुम्हारी बहू बन सकती थी. त्यावर आई म्हणाली, पहिले मेरे लिए बहू तो ले आ. बेटे, साहिरने मात्र लग्न न करण्याचं, आईवरच्या प्रेमात कोणाची भागीदारी नको हे कारण दिलं. हे कारण कोणालाही पटलं नाही हे वेगळं. आणि मग विरहगीतांचा सिलसिला सुरू झाला. जेव्हा एकही प्रेयसी जवळ नव्हती तेव्हा साहिरच्या शब्दात, मैं वो नगमा हूं जिसे प्यार की महफिल न मिली, वो मुसाफिर हूं जिसे कोई भी मंजिल न मिली, जिसे कोई भी मंजिल न मिली, किंवा इसको ही जीना कहते हैं तो यूं ही जी लेंगे, उफ न करेंगे, लब सी लेंगे, आंसू पी लेंगे, गम से अब घबराना कैसा, गम 100 बार मिले. आणि शेवटी चक्क मरणारा निमंत्रण, तेरी दुनिया में जीने से तो बेहतर है कि मर जाए, बेहतर है कि मर जाए. माझ्या मते जीवन के सफर में राही मिलते हैं बिखर जाने को, और दे जाती है यादें तन्हाई में तडपाने को. हे प्रणय गीत नाहीच तर ते चक्क विरह गीत आहे. चाल, किशोरचा गाण्याचा बाज आणि देवानंदच्या बेफाम ॲक्टिंगमुळे ते प्रणय गीत वाटते एवढंच. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है या रचनेवर मोहित होऊन यश चोप्रांनी 1976 मध्ये कभी कभी लॉन्च केला. ती देखील एका शायरची कहाणी होती.
लोकांमध्ये प्रतिक्रिया होती की कॅरेक्टर ऑफ अमित इज इन्स्पायर्ड बाय साहिर लुधियानवी. मुळात कभी कभी ही रचना 50च्या दशकात केलेली, बहुधा अमृताला समोर ठेवून, आणि चेतन आनंदने त्याच्या काफिर सिनेमासाठी रेकॉर्ड पण केली होती. देवानंद आणि गीतावाली काम करणार असलेला हा सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही. कभी कभीसाठी साहिरनेच खय्यामची शिफारस केली होती. योगायोगाने काफिरसाठी देखील कभी कभी मेरे दिल में या गाण्याचं रेकॉर्डिंग खय्यामनेच केलं होतं. कभी कभीमध्ये साहिरच्या मनाचं प्रतिबिंब उमटलेलं अजून एक गाणं होतं, माहिती आहे तुम्हाला, मैं पल दो पल का शायर हूं. या गाण्यामध्ये साहिर पुढे लिहितो, मुझसे पहले कितने शायर आए और आकर चले गए, कुछ आहे भरकर लौट गए, कुछ नगमे गाकर चले गए, वो भी एक पल का किस्सा थे, मैं भी एक पल का किस्सा हूं, कल तुमसे जुदा हो जाऊंगा, जो आज तुम्हारा हिस्सा हूं, जो आज तुम्हारा हिस्सा हूं. साहिरचं काव्य उच्च प्रतीचं होतं. एवढंच नाही तर त्याने आपल्या काव्यातून अध्यात्मही सांगितलं आणि तत्वज्ञानही सांगितलं. कदाचित त्याच्या या तत्वज्ञानात त्याचं मन प्रतिबिंबित झालं असावं. खालील गाण्यात जीवनाचं तत्वज्ञान नाही तर मग काय आहे? मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, मन रे तू काहे ना धीर धरे, ओ निर्मोही मोह न जाने जिसका मोह धरे, कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, बात निकली तो हर एक बात पे रोना आया, बात निकली तो हर एक बात पे रोना आया, ये पाप है क्या ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरें है, हर युग में बदलते धर्मों को कैसे आदर्श बनाओगे, संसार से भागे फिरते हो, आणि अतिउच्च सीमा म्हणजे कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल, वो दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल, जाके बाबुल से नजरे मिलाऊं कैसे, लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. साहिरच्या शायरीत त्याच्या जीवनातल्या घडामोडींचं प्रतिबिंब उतरलं होतं. मी तर म्हणेन साहिरने सिनेमासाठी शायरी लिहिली असं म्हणण्यापेक्षा साहिरची शायरी सिनेमासाठी वापरण्यात आली ही बाब साहिरनेही मान्य केली. तो एका ठिकाणी म्हणतो, मैंने जो गीत तेरे प्यार के खातिर लिखे, आज उन गीतों को बाजार में लाया हूं. हिंदी सिनेमाच्या इतिहासात साहिर लुधियानवी हे नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल. ज्या कॉलेजने साहिरला कॉलेजमधून काढून टाकलं होतं, त्याच कॉलेजने गोल्डन ज्युबिलीच्या निमित्ताने 1970 साली गोल्ड मेडल देऊन साहिरचा सत्कार केला. एवढंच नाही तर कॉलेजच्या ऑडिटोरियमला साहिर लुधियानवीचं नाव दिलं. भारत सरकारनेही पद्मश्री देऊन आणि पोस्टल स्टॅम्प काढून साहिरचा गौरव केला. साहिरची 40वी पुण्यतिथी नुकतीच झाली. येत्या मार्चमध्ये, नुकत्याच पूर्ण झालेल्या या मार्च महिन्यात त्याची जन्मशताब्दीही पूर्ण होते आहे. त्यानिमित्तानेच साहिरला ही आदरांजली म्हणून ज्या व्यक्तीने हे आर्टिकल लिहिलंय त्या व्यक्तीला पुन्हा एकदा हा प्रवी करोडो सलाम करतोय, करोडो प्रणाम करतोय. साहिर लुधियानवी ऐसे शायर बस कहने के लिए शरीर से तुमसे और हमसे जुदा तो हो जाते हैं, लेकिन उनकी शायरी के द्वारा, उनके गीतों के द्वारा साहिर लुधियानवी बस अमर रहेंगे, अमर रहेंगे आपके और हमारे दिल की धड़कनों में. और सदियां बीतेगी लेकिन साहिर लुधियानवी ये नाम कभी मिटेगा नहीं, कभी मिटेगा नहीं. मित्रांनो, मला आशा आहे
साहिर लुधियानवी या शायरबद्दल या 3 भागात ज्या कोणी हे आर्टिकल लिहिलंय ते सर्वांच्या वाचनात येऊ शकत नाही. काही लोकांना वाचण्याचा कंटाळा असतो, काही लोकांना वयोपरत्वे मोबाईलमध्ये किंवा प्रिंटेड मटेरियल वाचायला त्रास होतो. त्यांच्यासाठी खास हा एपिसोड. साहिर लुधियानवी, बिल्कुल आप अमर हो, अमर हो, अमर ही रहोगे.